नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत वांग्याचं चमचमीत असं भरीत. त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं असं मी मिक्सरला वाटून घेतलं आहे. इथं एक कांदा, एक टोमॅटो, थोडी कोथिंबीर, तर इथे मी 4 वांगी घेतलेत, लसूण आणि कढीपत्ता फोडणीसाठी, नंतर 2 चमचे तिखट, अर्धी वाटी हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, हिंग घेतले पाव चमचा, त्यानंतर गूळ. पण आता वांगी स्वच्छ धुवून याला असं चिरा पाडून घेतलेला आहे. आपण आता ह्याच्यासाठी आता मसाला तयार करणार आहोत. आपण सगळं हे एकत्र करून घेणार आहोत. हे शेंगदाणे खोबऱ्याचं एक वाटण घेतलं मी. त्यानंतर घेतलं मी कांदा, टोमॅटो, नंतर तिखट घेणार आहे मी, जिरा पावडर, धना पावडर, हळद, गरम मसाला, गूळ टाकणार आहे मी याच्यामध्ये, त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडी कोथिंबीर आता टाकणार आहे, नंतर थोडी वरून टाकणार आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. हे आपला आता चांगला मसाला मिक्स करून झालेला आहे. आपण आता या वांग्यामध्ये भरून घेऊया. चांगलं असं भरून घ्यायचं. वांगी चांगली आपण सगळी चिरताना आपण चांगली चेक करून घ्यायची. असं आपण चांगलं अशी वांगी सगळी भरून घेऊया आपण. ते बघा आपल्या अशी सगळी आपण अशी वांगी भरून घेतलेली आहेत. आता आपण फोडणी करूया. आपण आता फोडणी करून घेऊया. म्हणजे आपण लसूण टाकणार आहोत. लसूण थोडी लालसर झाली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत. नंतर हिंग टाकूया आपण. नंतर आपण थोडा कांदा ठेवला तर ते टाकणार आहे. नंतर हा टोमॅटो टाकूया. थोडा ठेवला होता आपण पण. थोडासा गुलाबी कलर हे पण भाजून घेऊया. आता आपण भरलेली वांगी टाकून घेऊ. म्हणजे परतून घेऊया आपण वांगी तेलामध्ये. 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया आपण. तर आता झाकण काढूया. तशी 2 मिनिटं परतून घेऊया. त्यानंतर आपण भरण्यासाठी मसाला केला तर तो ह्याच्यामध्ये टाकूया. तो याच्यामध्ये परतूया चांगला.
आपण याच्यामध्ये गरम पाणी थोडे टाकून घेणार आहोत. पण आता 10 मिनिटं असं चांगलं शिजून देऊया. आपली अशी चांगली अशी वांग्याचं भरीत असं शिजलेली आहेत वांगी वगैरे चांगली. मस्त असं आपलं वांग्याचं भरीत हे तयार झालेलं आहे. कलर पण छान आलेला आहे. असं बघूनच तसं खावंसं वाटतंय. आपलं तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत. पण याच्यावरती आता अशी कोथिंबीर टाकून घेऊया. आपले तयार झालंय वांग्याचं भरीत. आपलं हे चमचमीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. हे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.